तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण पुढचा धडा घेणार आहोत. धड्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता हा जो धडा आहे या तुम्हाला एकूण जवळजवळ 27 धडे आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. या पूर्ण सिलेबस मध्ये बघा तर तुम्हाला 27 धडे आहेत एकूण. आणि मग आपण 27चे जर अर्धे आपण अंदाजे करायला गेलो तर मग तुम्हाला 13 किंवा 14 धडे तुम्हाला मिळतील. मग आपण 14 धडे पूर्ण करणार आहोत या ठिकाणी. किती? 14 धडे. म्हणजे तुमचा जो पण काय म्हणतात सामायिकचा जो अर्धा सिलेबस आहे तो या ठिकाणी पूर्ण होणार आहे. चला धड्याकडे जाऊया आपण. काय आहे आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल काय दिलेलं आहे. तर हा त्यांचं चित्र आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं. काय आहे बघा. प्लीज बाकीचा आवाज म्यूट करून ठेवायचा तुमचा. म्यूट युअर साऊंड. आवाज म्यूट करून ठेवायचा आहे. कोणाचा नेटवर्क येत असेल तर लगेच जॉईन करा. मी तुम्हाला लगेच जॉईन करून घेतो इथे. पण प्लीज गडबड करू नका, बडबड करू नका. ठीक आहे. चलो. तर सुमारे 90 वर्षापूर्वीची काय आहे गोष्ट आहे. लक्षात घ्या. किती वर्षापूर्वीची? 90. जयपूरकडचा एक राजा होता. चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. कुठला राजा होता? जयपूरचा. जयपूर कुठे आहे? राजस्थान मध्ये. तो राजा कुठे आला? चंद्रपूर जवळ. चंद्रपूर जवळ काय आहे? ताडोबा अभयारण्य आहे. आणि चंद्रपूर कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. तर तो शिकारीसाठी त्या ठिकाणी आलेला होता. कारण पूर्वी राजे राजवाड्यांना शिकारीची फार हौस होती. त्यासाठी तो आला होता. तिला एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्याविषयी विचारू लागला. तो चुनचुन मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? त्यावर राजा निरुत्तर झाला. निरुत्तर म्हणजे राजाकडे उत्तर नव्हतं. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राणी शिकार करणार नाही. बघा, त्या मुलाच्या बोलण्याचा त्या राजावर एवढा मोठा परिणाम झाला की राजाने ठरवलं मी कोणत्याही प्राणी शिकार करणार नाही यापुढे. आता आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते काय? माणिक. काय नाव त्यांचे? माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. माणिकच्या वडिलांचे नाव होते बंडोजी इंगळे ठाकूर व त्यांच्या आईचे नाव होते मंजुळा. तो लहान असताना, आवाज बंद ठेवायचा बाळांनो तुमचा. प्लीज म्यूट युअर साऊंड एव्हरीबडी. सुयश आवाज बंद ठेवायचा सगळ्यांनी. प्लीज म्यूट युअर साऊंड. तर तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आर्यन चौहान म्यूट युअर साऊंड बाळा. प्लीज म्यूट युअर साऊंड एव्हरीबडी. बीच में क्यों आवाज बंद चालू कर? मैं आपको कट कर दूंगा यहाँ से. त्याला कुठे नेलं? आजोळी नेलं. आजोळी म्हणजे काय? आजी आजोबाचं गाव. कुठे? वरखेड. कुठे नेलं? वरखेड. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. कोणते महाराज? आडकोजी महाराज. महाराजांनी त्याला तुकड्या नाव दिले. काय नाव दिलं? तुकड्या. नवे नाव दिलं तुकड्या. बघा. तर पुढे काय दिलं त्यांनी की तुकडोजीने त्यांना काय म्हटलं? गुरु मानले. तर तुकडोजी 14 वर्षांचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. रामटेक कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. जंगल आहे मोठं. तिथे कोण आहे का? हा. तिथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हठ योगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्याने आत्मसात केली. हिंदी व उर्दू या व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन नाचत असत, गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासन तास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुण संपदेमुळे लोक त्यांना काय म्हणू लागले? देव बाबा म्हणू लागले. काय म्हणू लागले लोक? त्यांना देव बाबा म्हणू लागले. अशी त्यांची ख्याती होती. मोठी अशी त्यांची ख्याती होती. बघा, आपला देश त्यावेळेस पारतंत्र्यामध्ये होता. कुठे होता? पारतंत्र्यामध्ये होता. आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला.
गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. 1947च्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थांना विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी यांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यामध्ये सहभाग घेतला. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी काय करायचं तर ही लोक बघा पुढच्या पानावर आहे, सप्ताह घ्यायचे. काय घ्यायचे? वेगवेगळ्या गावी सप्ताह घ्यायचे. सप्ताह म्हणजे 6 महिने, चातुर्मास म्हणजे 4 महिने कार्यक्रम आयोजित करत असे. याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य, संरक्षण, ग्रामोद्योग, संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभागिता सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा काय केला होता? प्रयत्न केला होता. पुढे बघा काय दिलं त्यांनी की पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल, तुम्ही बरीच मुलं जाऊन आलेले असाल. त्या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी त्यावेळेस उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. आवाज बंद ठेवायचा तुमचा. महाराजांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना काय केलं? राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आणि त्यांना पदवी दिली. कोणती पदवी दिली? राष्ट्रसंत. काय दिली? राष्ट्रसंत. लक्षात घ्या, राष्ट्राचे संत, पूर्ण भारताचे संत अशी त्यांना पदवी दिली, त्यांचा गौरव केला. पुढे जेव्हा जपानमध्ये एक विश्वशांती परिषद झाली होती व जागतिक धर्म परिषद झाली होती, त्याच्या उद्घाटनाकरिता आपल्या भारतातून कोण गेले होते? आर्यन प्लीज मीटर साऊंड. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वाची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. म्यूट साऊंड एव्हरीबडी, प्लीज म्यूट साऊंड. आवाज बंद ठेवायचा बाळांनो. प्रतीक, एव्हरीबडी प्लीज. संचिता, लक्ष द्या. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असताना त्यांनी हिंदी व मराठीमध्ये अनेक गद्य आणि पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. आता गद्याचा अर्थ काय होतो? लक्षात घ्या, गद्याचा अर्थ काय होतो आणि पद्याचा अर्थ काय होतो? गद्य म्हणजे धडा आणि पद्य म्हणजे कविता. ग्रामगीता हा साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी आहे. कोणता? ग्रामगीता. तर तुकडोजी महाराजांनी कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवलेले आहे. लक्षात घ्या. तर तुम्हाला काही प्रश्नोत्तर, फार सोपे प्रश्नोत्तर आहेत बघा. जसं निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे. अहिंसा, अहिंसेचा अर्थ काय होता? कोणालाही इजा न करणे. हठयोग हा एक योगाचा प्रकार आहे. पाले, पाले म्हणजे काय तर फिरस्ती लोकांची तंबूप्रमाणे उभारलेली कापडाची घरे. धुंडाळणे म्हणजे शोधणे. कवन म्हणजे पद्य रचनेचा प्रकार. खंजिरी काय आहे तर एक प्रकारचे वाद्य आहे. आणि समर्थन म्हणजे पाठबळ किंवा पाठिंबा. प्रश्नोत्तर आहे जसं शिकायला गेल्या राजाने कोणती शपथ घेतली? तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषेची कवने वेगवान म्हणून गात असत? तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? काही प्रश्न उत्तर तुम्हाला लगेच भेटतील, काही तुम्हाला शोधावं लागतील. परत काही प्रश्न पुढे पण आहेत. ठीक आहे. तर इथे तुमचं जे सिलेबस आहे तो तुमचा सर्व सिलेबस या ठिकाणी अर्धा सिलेबस संपलेला आहे. पूर्ण अर्ध म्हणजे सिलेबस पूर्ण संपला पण पुस्तकात अर्ध संपलेलं. लक्षात घ्या.